आता तुम्ही करा मॅडम. नाही, एक मिनिट. हा घ्या, हा चालेल. एक मिनिट. हा नक्की चालेल. येस, बघा. देवाला सुद्धा नकोय आमचा डिवोर्स व्हायला. आता काय माहिती का, माझे या ऑफिस मधले जे असिस्टंट आहेत ना, सगळे चालणारे पेन घेऊन जातात आणि इथं न चालणारे पेन अगदी दिमागात सजवून ठेवतात. सगळ्यांना ना भाजी कापायलाच बसवणार आहे आता. हे पेन हा मला केवून गिफ्ट केलाय. हा चालणार. अभिनंदन. थँक्यू. इकडे सर, आता हे दाखल केल्यानंतर काय पुढची प्रोसिजर असेल? आणि काही आता मी हे रजिस्टर करणार, त्याच्यानंतर तारीख मिळेल. त्या तारखेला तुमचं काउन्सिलिंग म्हणजे पहिल्या डेट मध्ये नाही होणार? पहिले 6 महिने तुम्हाला एकत्र राहावं लागणार आहे. टाळता येईल? नाही, अजिबात टाळता येणार नाही. ते टाळलं नाही तर पुढे डिवोर्स. पण होणार म्हणजे होणार. दोघांच्याही सह्या झालेल्या आहेत. अभिनंदन. थँक्यू सर. फायनली. यस, त्याची इच्छा. यस, त्याची इच्छा. खरंय. 200 नॉट आउट. अभिनंदन. यस, थँक्यू. झाल्या ना सह्या? वा. बघू. आता मी हे रजिस्टर करून घेतो. इकडे. येस. चला. करेक्ट. वा. यस. कॉंग्रॅट्स. ते जाऊ द्या हो काकू. मला सांगा, ते सगळे फोटो दाखवलेत की नाही तुम्ही तुमच्या घरच्यांना? हो आजोबा, मला काही वेळ नाही लागले हे असं करायला. कियाराचं लग्न झालंय हे जर घरच्यांना कळलं ना तर संपलंच सगळं. यातला एकही फोटो मी घरच्यांच्या हाती लागू देणार नाहीये. आपण का काकू का? मला तर असं वाटतं की अमृतानेच ते फोटो लपवले असा कांगावा करून तुम्हीच हे प्रकरण चव्हाट्यावर का नाही आणत? माझा फायदा कशात आहे ना ते मला बरोबर कळतं. हा आजोबा, तुमचा सल्ला नकोय. तुमच्या पुतळीने नुसते लपवले ना हे फोटो. आता बघा मी सगळे कसे गायब करते ते. ठेवा आता फोन, ठेवा. हॅलो. धन्य आहे रे बाबा, या बाईची धन्य आहे खरंच. ही बाई वाकडी आहेच, पण हिचा मेंदू पण वाकडा आहे. अक्षय काय? थँक्यू अमृता यार.
मला असं वाटलं होतं की हे सगळं होईल की नाही. तू इतकी मिसळून गेली आहेस सगळ्यात की काय? की तू विसरून तर गेली नाहीयेस ना की तू माझी बायको नाहीयेस. अरे असं कसं होईल? आपलं ठरलंच होतं ना. येस, तू खूप ग्रेट आहेस. मी तुला खूपदा थँक्यू म्हटलोय, पण हे ना हे मोठेवालं थँक्यू आहे. कारण आज जे आपण करून आलोय ना, यामुळे तुला कळतंय आपला घुसमटलेला श्वास मोकळा होणार आहे. फार लवकर आपल्या दोघांना स्वातंत्र्य मिळणार आहे यार, या लादलेल्या बंधनामधून. अमृता यार, पण खरंच तू जे काही केलंयस ना, मला नाही वाटत की कुठल्याही नॉर्मल मुलीला हे शक्य झालं असतं. सगळ्यात महत्वाचं म्हणजे यार तू माझ्या कुटुंबाचं मन जिंकून घेतलंस, जे अजून मला पण नाही जमलं. आणि तू सांगितल्याप्रमाणे हे सगळं नाटक करत असताना तू त्यांचं मन इतकं छान जपलं ना, कुठेही त्यांना हर्ट न करता आपण इथपर्यंत येऊन पोचलोय. त्यासाठी तू खूप खूप एफर्ट्स घेतलेस. तुझ्या घरची सून झाली आहेस, तू मला पण सांभाळलं. किती मूर्खपणासारखं वागलो मी यार. केवच्या नादात, केवला मिळवण्यासाठी, भेटण्यासाठी खोटं बोललो, काय काय नाही केलं. पण माझ्या प्रत्येक चुकीला तू खूप छान सांभाळून घेतलंस. तू मला सपोर्ट केलास अमृता. या सगळ्याची जाणीव आहे मला. क्षणभर सही करताना मी तुझ्याकडे बघितलं, तू थोडी अडखळलीस. मला क्षणभर असं वाटलं की तू सही करशील की नाही. तू इतकी गुंतलीस सगळ्यांमध्ये इमोशनली की तू कदाचित नकार देशील. पण नाही अमृता यार, पण सांगितल्याप्रमाणे, ठरल्याप्रमाणे तू सही केलीस. खूप मोठं ओझं उतरलं मनावरच. फायनली मी आणि किंवा आता आम्ही एकत्र येणार आहोत तुझ्यामुळे. सो मिस अमृता प्रभूणे, आपल्या दोघांच्या आयुष्याची आता नव्याने छान सुरुवात होणार आहे. तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. आणि अजून एक गोष्ट, मला माहिती की खूप हार्श वागले तुझ्याशी. तुझा खूप तिने इन्सल्ट केलाय. तुला हर्ट झालं असेल ते, की मला काय घडतंय या वास्तवतेचा काय अंदाजच नाहीये. पण तसं नाहीये. हा सगळा गुंता एकंदर सोडवण्यासाठी ना आपलं डिवोर्स होणं फार महत्वाचं आहे. आणि म्हणून त्यासाठी घाई करणं आवश्यक आहे अमृता. या सगळ्या प्रोसिजर मध्ये केवूने तुला खूप वेळा दुखवलं, तुझा अपमान केला. त्यासाठी मी तिच्या वतीने तुझी माफी मागतो. तिला लहान आणि इमॅच्युअर समजून प्लीज माफ कर. तिच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने बघितलं तर तुला माझी बायको म्हणून बघताना तिला खूप त्रास होत असणार. आणि म्हणून तिने असं रिॲक्ट केलं असणार. बट बिलीव्ह मी, आमच्या लग्नानंतर तीच तुझी खूप चांगली मैत्रीण होईल. स्वतःहून तुला येऊन सॉरी म्हणेल. आय होप यू कॅन अंडरस्टँड. सो अमृता प्रभुणे जी, आपको सलाम फ्रॉम द बॉटम ऑफ माय हार्ट. थैंक यू सो मच. पण लग्नानंतर आमची आठवण ठेवाल ना अक्षय घाडगे? हो. नहीं. अरे तुम जैसे खतरनाक लड़की को भूलना मुश्किल ही नहीं, नामुमकिन है. थैंक यू. चला चला. एमपी काय सांगताय? अहो मी स्वतः पार्सल ते अमृताच्या हातात दिलं होतं. वर मिठाई सुद्धा दिली होती. नाही सर, त्याबद्दल माझ्या मनात अजिबात शंका नाहीये. तुम्ही जे बोलताना ते करतात, त्यामुळे तुम्ही अमृताच्या हातात ते फोटो दिलेले असणारच. पण मला काय म्हणायचंय,
ते फोटो अजून घरातल्या कोणीच पाहिलेले नाहीये. आणि त्या घरात त्या आहेत ना, वसुधाबाई, अत्यंत ढालगज बाई आहे ती. तिची अशी इच्छा आहे की आमच्या जावई बापूंचं लग्न कियाराशी व्हावं. त्यामुळे अमृताच्या हातनं जर तिने फोटो लंपास केले तर मग संपलंच. उभ्या जन्मात ते फोटो कोणीही पाहू शकणार नाही. काय सांगताय? हो, आणि हेही सांगतोय, आतापर्यंत ते फोटो कोणीही पाहिलेले नाहीये. हा, सगळे आनंदात आहेत तिकडे. स्फोट झालेलाच नाहीये. मी स्वतः जाऊन तिकडे खात्री करून घेतले ना आजच. आणि काय आहे सर, तुम्ही जरी माझा अकाउंट बंद केलेला असला ना, तरी सुद्धा तुम्ही म्हणजे माझ्यासाठी आपला माणूस आहात सर. त्यामुळे तुमचं काम मी चालूच ठेवलेलं आहे. ही महत्वाची इन्फॉर्मेशन तुमच्यापर्यंत पोहोचलीच पाहिजे आणि ते माझं कर्तव्य असं वाटतं मला. थँक्यू. मेन्शन नॉट सर. डोकं चक्रावून सोडणारी इन्फॉर्मेशन आहे ही. लांडगे लांडगे, खाडगे खाडगे, लांडगे आहेत सगळे, एक जात. हा, ती अमृता सुद्धा. मी पण महेश सावंत आहे. या सिंहासमोर त्या लांडग्यांचं काही चालणार नाही. काय दिवस आले. हा एडका स्वतःला सिंह समजायला लागलाय. सिंह. बघ, मस्त आहे ना. तुझा नाही माझा फोटो बघ. भाग्यश्री, वाणसामानाची मी यादी करून ठेवले, तू एकदा नजरे खालून घाल. हं? आणि काय राहिलं असेल तर मला सांग. आता तू लक्ष घालायला हवंस या सगळ्या गोष्टींमध्ये. काय ग वसुधा? माई, मी तू नाहीतर काय मी. अगं माही जबाबदारी देते तर घे ना. माई, मी नंतर वाचते ना. आपण आधी ते जेजुरीचे फोटो बघूया ना प्लीज. बघा, नाही ते बघितल्याशिवाय लक्ष नाही लागणार हिचं कामात. ए शर्मिष्ठा, दे ना मला अल्बम. दे दे तिला, दे. बघ, पण ही ना मुद्दामून करते बया. अरे हो, मी एक सांगायचंच विसरले. काय? मृदुला काकूंचा फोन आला होता. छान. आणि हे तुम्हाला आत्ता सांगतेस? काय म्हणत होती? त्यांच्या आईचं ऑपरेशन झालंय, पण अजून त्यांना घरी सोडलं नाहीये. काय ग हिच्या तरी एक मागे लागलंय. आधी अक्षय हॉस्पिटलमध्ये होता, आता आईचं ऑपरेशन. ते ना मला बघायचं. माई, काय? माई हा बघ किती छान फोटो आलाय. अरे वा, क्या बात आहे, मस्त. बघू बघू. हा दाखवते. हे बघा हा फोटो. अगं बाई, हो ग, खरंच छान आलाय नाही. फोटो मी काढलाय, कळलं का? म्हणून नाही काही, मारतोच कशाला मला? माई तिच्या आहोन बरोबर आहे म्हणून. त्याच्यामुळे नाही. काय गो, तू कावडी असतेस पण आमचा फोटो बघून? माई, आम्ही तुमच्या एवढे होऊ ना, तेव्हा मी पण तुमच्यासारखी अशीच लाजेन ना. थोडा ना खरंच दृष्ट लागण्यासारखा आहे हो. वेडाबाई आहेस तू. बघा ना, माई आणि अण्णा किती गोड दिसतात. अगं तू माझ्यापेक्षा गोड दिसशील. किती गोड आहेस तू दिसायला. माई, काय तुम्ही? नमस्कार. तुम्हाला आणि तुमच्या नातवाला भेटायला आलोय, शेवटचं. अरे देवा, ह्यांनी हे फोटो आणलेत की काय? नमस्कार. तुम्ही याल असं वाटलं नव्हतं. आपण काय काम आहे तुमचं?
अरे वा, फोटो बघताय? छान छान छान, स्वीट मेमरीज. मी पण फोटो द्यायला आलोय, माझ्या स्वीट मेमरीज. फोटोज? कसले फोटोज सावंत? सांगतो. मी काय म्हणते, वसुधा काकू बरोबर ना? हो, मी असं म्हणत होते की नाही, तुम्ही काही म्हणू नका हो, म्हणजे कुणीच काही म्हणू नका. सगळ्यात आधी हे फोटो बघा, म्हणजे तुमच्या मनातील सगळ्या शंका दूर होतील. आणि मी इथे कशासाठी आलोय हे कळेल तुम्हाला. माईसाहेब, खरं सांगतो, तुम्ही ताबडतोब माझ्या हातावर साखर ठेवाल. माई भूक लागलीये. तुम्ही इथे काय करता? चुकीचा प्रश्न विचारतोयस असं नाही वाटत तुला? तू खरं तर असं विचारायला पाहिजे होतं, कियारा कुठे? मी तिला कुठे लपवून ठेवलंय का? हो ना? त्यासाठी चालूय बाळा, तुझ्या सगळ्या प्रश्नांची खरी खरी उत्तरं द्यायला आलो. पण तुला आधी भूक लागली असेल ना, काहीतरी खाऊन घे. माईसाहेब, बर जाऊ, माझ्याकडचंच खाऊ तुला दे. फोटो घे. अरे तिचे फोटो बघून पोट भरेल तुझं. लग्न झालंय तिचं. लग्न? घे घे फोटो घे. सुखात आहे ती. काय रे, काय झालं? ती सुखात राहावी हीच इच्छा होती ना तुझी? अरे मग सुखात आहे बघ ना. आता तुला तर खरं आनंद व्हायला हवा. कसं असतं ना अक्षय, आपण लाईफ मध्ये जे काही ठरवतो ना, ते प्रत्येक वेळी आपल्याला मिळतं असं नसतं. कधी कधी ना परिस्थितीनुसार निर्णय बदलावे लागतात. मी प्रॉमिस केलं होतं ना दोघांना, मी तुमचं लग्न लावून देतो. पण काय झालं, ऍक्सिडेंट झाला. आणि परिस्थितीने खरे रंग दाखवायला सुरुवात केली आणि गोष्टी बदलल्या. बरोबर ना माईसाहेब? अगदी बरोबर बोललात तुम्ही सावंत साहेब. माणसं कशी बदलतात हे तुमच्याकडे बघूनच शिकायला मिळतं. संस्कारी माणसं ठाम असतात त्यांच्या निर्णयावर.
आमच्यासाठी. आणि ज्यांच्या संस्कारात आणि नियतीत खोट असते ना ते डगमगतात तुमच्यासारखे. नाही साहेब, मी तुमच्याकडून धडे शिकायला आलेलो नाही. सावंत, असो. अक्षय, आता कियाराचं अर्जुन बरोबर लग्न झालंय, ती सुखात आहे, सुखात राहू दे. अरे तुझंही नशीब चांगलं आहे की तुला अमृतासारखी समजूतदार बायको मिळाली आहे. तेव्हा जितक्या लवकर हे मान्य करशील ना तितका त्रास कमी होईल. आणि एक लक्षात ठेव, कितीही डोकं आपटलंस ना तरी आता जे घडलंय ना त्यात बदल होणार नाही. तो होणार सुद्धा नव्हता.